Welcome, dear students. Myself is Mr. Anil Udasi, Head of Department, Mechanical Engineering, Government Polytechnic, Amravati. Today we are going to start unit number 6, Industrial Safety. Course title is Production Management and Industrial Safety. तर आपला कोर्स आहे Production Management and Industrial Safety, and today we are going to start unit number 6, Industrial Safety. Let us we can see first introduction. जीवनामध्ये आपल्या दररोज काही ना काही आठवड्यात, महिनाभरात, वर्षात काही ना काही दुर्घटना होत राहतात. इट इज कॉल्ड एज मिशाप. इट इज अ ह्युमन टेंडेन्सी. आणि आपण काही दुर्घटना झाली, अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, तर आपण नशिबाला दोष देतो, डेस्टिनीला दोष देतो की नशिबातच होतं, माझे आज अपघात होईल, आज माझ्या नशिबात, असं नशिबात लिहून ठेवलं होतं. तर हे नशिबाचा भाग समजतो. अपघात, ऍक्सिडेंट्स वगैरे जे होतात, आपण नशिबाला दोष देऊन मोकळून जातो. परंतु असा अटिट्यूड राहावा नाही. इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये असा कोणाचाही दृष्टिकोन राहायला नको. ऍक्सिडेंट होत नसतात. ऍक्सिडेंट्स डू नॉट हॅपन. दे आर कॉज. त्यांच्या मागे काहीतरी कारणं असतात. ऍक्सिडेंट्स हा नशिबाचा भाग नसतो. चुकांमुळे होत असतात ऍक्सिडेंट्स. दे आर कॉज. आणि बऱ्याचदा काय होतं, इट इज ड्यू टू नेग्लिजन्स टुवर्ड्स सेफ्टी. अपघात कशामुळे होतात? ऍक्सिडेंट्स सुरक्षेची आपण काळजी घेतली नाही तर अपघात घडतात. ए गुड मॅनेजमेंट अटॅक्स दिस सायकोलॉजी. चांगली मॅनेजमेंट कशाला म्हणतात? जी सायकोलॉजी जी आहे वर्कर्सची, मानसशास्त्र, त्याच्यावर अटॅक करतं, नेमकं अटॅक करतं गुड मॅनेजमेंट. आणि लोकांना सेफ्टी कॉन्शियसनेस करतं, तयार करतं, जागरूकता आणतं, एक अवेअरनेस आणतं वर्कर्स लोकांमध्ये सेफ्टीबद्दल, सुरक्षेबद्दल काय काय काळजी घ्यायची. तर थोडक्यात म्हणजे ऍक्सिडेंट्स होत नसतात, त्यांच्या मागे काहीतरी कारणं असतात. ऍक्सिडेंट्स हा नशिबाचा भाग नसतो. नशिबाला दोष देऊन चालत नाही. हे आपल्या चुकांमुळे अपघात किंवा ऍक्सिडेंट्स होत राहतात. आणि कोणत्याही इंडस्ट्रीला मॅनेजमेंट, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंटला चांगलं केव्हा म्हटलं जाईल? जेव्हा ते जागरूकता आणेल, सेफ्टी कॉन्शियसनेस अमॉंग वर्कर्स, जागरूक बनवेल त्यांना की अपघात घडणार नाही याची काळजी कशी घ्यावी. सो दिस इज द इंट्रोड्युशन. नेक्स्ट, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी. आता जिथे ज्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे अपघात होत नसतील, इंजुरीज होत नसतील, तर त्या इंडस्ट्रीजकडे लोकांचा ओढा असतो, वर्कर्स लोकांचा. दॅट सच इंडस्ट्रीज अट्रॅक्ट्स एम्प्लॉईज. आकर्षित करतात एम्प्लॉईजला, कारण तिथे अपघात वगैरे होत नाही, लोकांना भीती नसते अपघाताची वगैरे. फ्री दॅट एन्व्हायरमेंट इज फ्री फ्रॉम इंजुरीज अँड ऍक्सिडेंट्स. तर लोकांचा ओढा अशा इंडस्ट्रीजकडे जास्त असतो. आणि लोक, एम्प्लॉईज काय असतात? सॅटिस्फाईड असतात आणि प्रोडक्टिव्ह असतात, जास्त उत्पादन देतात अशा इंडस्ट्रीजमध्ये, कारण सेफ एन्व्हायरमेंट असतं. वर्क एन्व्हायरमेंट काय असतं? सेफ असतं. आणि लोकांना सुरक्षितता, लोकांची, वर्कर्सची जास्त महत्वाची असते सुरक्षितता. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. आपण ऍक्सिडेंटची व्याख्या पाहूया. An accident is defined as an unforeseen, uncontrolled, undesirable and sudden mishap. एकाएकी होणारी दुर्घटना असते, त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवता येत आपल्याला. अचानकच एखादी दुर्घटना घडून जाते, अपघात घडून जातो, आणि त्याचा रिझल्ट काय असतो? हा अपघात कशामध्ये, याचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला? मायनर कॉझॅलिटीज असतात किंवा मेजर कॉझॅलिटीज असतात. याच्यात लॉस ऑफ प्रॉपर्टीचंही नुकसान होतं, आणि युज्युअल ऍक्टिव्हिटीज, जे कामकाज असतं दैनंदिन इंडस्ट्रीमध्ये वगैरे, तर त्यांच्यात खोळंबा निर्माण होतो, इंटरप्शन्स तयार होतात त्याच्यामध्ये. तर हा अपघात लहानही असू शकतो, मायनर, किंवा मोठा अपघात सुद्धा असू शकतो, ज्याच्यात जीव वगैरे सुद्धा जाऊ शकतात. दिस इज द डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. नेक्स्ट, टाइप्स ऑफ ऍक्सिडेंट्स. देअर आर टू टाइप्स. मशीन ऍक्सिडेंट्स, ज्याच्यात मशीन्स डायरेक्टली इन्व्हॉल्ड असतात, आणि नॉन मशीन ऍक्सिडेंट्स. याच्यात मशीन डायरेक्टली इन्व्हॉल्ड नसतं, मशीनमुळे अपघात होत नाही. हे कशामुळे होतात? वयामुळे, एज, फिजिकल विकनेस असेल, पुअर व्हेंटिलेशन असेल, तर हे अशा अपघातांना काय म्हणतात? नॉन मशीन ऍक्सिडेंट्स. तर दोन प्रकार पाहिले आपण. दिस इज द टेबल शोईंग द डिफरन्स बिटवीन मशीन ऍक्सिडेंट्स अँड नॉन मशीन ऍक्सिडेंट्स. तर याच्यात 6 मुद्दे दिलेले आहे, आणि दोघांमधला फरक जो आहे, डिफरन्स मशीन ऍक्सिडेंट्स आणि नॉन मशीन ऍक्सिडेंट्स, डिफरन्स दाखवण्यात आलेला आहे. आणि एक्झाम्पल सुद्धा, मुद्दा क्रमांक 6, त्याच्यात एक्झाम्पल सुद्धा दिलं आहे. मशीन ऍक्सिडेंटचं दिलंय आणि नॉन मशीन ऍक्सिडेंटचं दिलंय. नेक्स्ट,
कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट्स. आता जे अपघात कशामुळे होतात, ऍक्सिडेंट्स कशामुळे होतात? ऍक्सिडेंट्स काही कोणाला आवडत नाही ऍक्सिडेंट व्हायला पाहिजे, आहे की नाही? वाटतं का कोणाला की आज माझा अपघात व्हायला पाहिजे वगैरे? कोणाची इच्छा नसते. परंतु अपघात होत राहतात. अपघाताचं प्रमाण मात्र आपण कमी करू शकतो. वी कॅन मिनिमाइज द पर्सेंटेज ऑफ ऍक्सिडेंट्स, बट वी कांट प्रिव्हेंट ऍक्सिडेंट्स. ऍक्सिडेंट घडणारच नाही असं होत नाही. झालं तर फारच उत्तम गोष्ट आहे की नाही, घडलेच नाही तर. पण प्रमाण मात्र अपघातांचं ऍक्सिडेंटचं आपण डेफिनेटली मिनिमाइज करू शकतो. तर कारण पाहूया अपघात कशामुळे होतात ऍक्सिडेंट्स. पहिला आहे टेक्निकल कॉजेस किंवा ज्यांना अनसेफ कंडिशन सुद्धा म्हणतात. तर याच्यातला मुद्दा क्रमांक ए आहे मेकॅनिकल कॉजेस. आता हे सगळे मुद्दे जे खाली दिले हे मशीन किंवा डिव्हायसेस सोबत रिलेटेड आहे. काही मुद्दे, काही पॉइंट्स दिलेले याच्यात. दीज आर द मेकॅनिकल कॉजेस, ज्यांना टेक्निकल कॉजेस किंवा अनसेफ कंडिशन्स म्हणतो आपण. दुसरा भाग बी पार्ट पाहूया टेक्निकल कॉजेसचा. आता हे मेकॅनिकल कॉजेस झाले. अनसेफ कंडिशनचा पहिला भाग मेकॅनिकल कॉजेस. आता बी मध्ये एन्व्हायरमेंटल कॉजेस येतात. टू लो ऑर टू हाय टेम्परेचर, इम्प्रॉपर इल्युमिनेशन, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन, व्हेरी हाय ह्युमिडिटी, एक्सेसिव्ह डस्ट, स्मोक, स्मेल, याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. फार टेम्परेचर कमी असेल तर शिवरिंग होईल, थंडी वाजेल आणि कामातून एकाग्रता चालली जाईल, अपघात होतील. टू हाय टेम्परेचर असेल तर डोकेदुखी वगैरे होईल, डोकं दुखायला लागेल आणि मग कामावरचं चित्त विचलित होईल आपलं आणि अपघात होतील. इम्प्रॉपर इल्युमिनेशन आहे, प्रकाश व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही आहे, सफोकेशन होत आहे, तर कामावरती लक्ष राहणार नाही, कॉन्सन्ट्रेशन, आणि एकाग्रता चालली जाईल आणि अपघात घडतील. हे एन्व्हायरमेंटल कॉजेस झाले. आता काही ह्युमन कॉजेस आहे नंबर 2 वर. आता ह्युमन कॉजेस मध्ये पुन्हा प्रकार ए आहे अनसेफ ऍक्ट्स. ऑपरेटिंग विदाउट प्रॉपर नॉलेज अँड स्किल. ऑपरेटरला, वर्करला माहितच नाही, ज्ञानही नाही त्याचं आणि कौशल्यही नाही त्याच्याकडे, तरी तो मशीन हाताळतो, त्याच्यामुळे अपघात होतात. मग अनसेफ स्पीड आहे किंवा एक्सेसिव्ह स्पीड, जास्त स्पीडने मशीन चालवण्यात येत आहे, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. पुढे जाऊया. ऑपरेटिंग विदाउट अथॉरिटी, त्याला अधिकारच नाही आहे वर्करला, तरी तो हाताळतोय मशीन, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. नंतर यूज ऑफ इम्प्रॉपर टूल्स, जे टूल्स वापरण्यात येत आहे ते स्टँडर्ड डायमेन्शनचे नाही, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. आता पार्ट बी पाहूया. याच्यात पर्सनल फॅक्टर्स आहे, काही अबसेंट माइंडेडनेस आहे वर्कर लोकांमध्ये वगैरे, विसरून जातात सांगितलेल्या सूचना वगैरे वारंवार, प्रिकॉशनरी मेजर्स घेण्यात येत नाही वारंवार सांगून सुद्धा, त्याच्यामुळे अपघात होतात. काही मेंटल वरीज असतात, घरातल्या अडचणी वगैरे, तेच विचारचक्र सुरू असतं इंडस्ट्रीमध्ये, नर्वसनेस असतो, कामावरचं लक्ष विचलित होऊन जातं, फिजिकल विकनेस असतं, अशक्तपणा वगैरे, त्याच्यामुळे अपघात होतात. आणि कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास घातक ठरतो, किंवा टेम्पटेशन टू शो ऑफ, भीती, जास्त भीतीमुळे सुद्धा कामावरून लक्ष विचलित होतं आणि अपघात घडतात. सो दीज आर द पर्सनल फॅक्टर्स. पुढे जाऊया. ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. तुम्हाला आता सांगितलं ऍक्सिडेंट हे काही नशिबाचा भाग नसतो, नशिबाला दोष देऊन चालत नाही. प्रिकॉशनरी मेजर्स घेण्यात येत नाही, काळजी घेण्यात येत नाही, ठीक आहे, त्याच्यामुळे अपघात घडतात. नशिबाला दोष देऊन चालत नाही, डेस्टिनीला. ऍक्सिडेंट हे आपण मिनिमाइज करू शकतो, प्रिव्हेंट करणं तर कठीण आहे. झालं तर उत्तम गोष्ट आहे, थांबून अपघात होऊच देणार नाही. नाही झाले तर फारच उत्तम गोष्ट आहे, पण नाही झाले तर आपण मिनिमाइज तरी करू शकतो त्यांचं प्रमाण. आता मिनिमाइज करायचं किंवा प्रिव्हेंट करायचं, ऍक्सिडेंट व्हायलाच नको किंवा कमी प्रमाण राहायला पाहिजे, तर काय कोणते वेज आहे, मार्ग काय त्याच्यासाठी? तर पहिला आहे सेफ्टी गार्ड्स प्रोव्हाइड करायचे मशीन्सला आणि इक्विपमेंट्सला. नंतर बेल्ट, पुलीज, गिअर, शाफ्ट, क्लचेस, कपलिंग्स वगैरेला इनक्लोज फ्रेम मध्ये हे ठेवायचं त्यांना. पिरियडिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ ऑल मशीन्स करायचे. फायर ड्रिल रेग्युलर घ्यायच्या. अलार्म ठेवायचा, आग वगैरे लागली तर. फायर एक्सटिंग्विशर्स ठेवायचे. वर्कर्स लोकांना ट्रेनिंग द्यायचं. सेफ्टी रूल्स आणि मेजर्स बद्दल सतत त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देत राहायची, जेणेकरून अपघातांचं प्रमाण 0 होईल किंवा कमीत कमी मिनिमम तरी होईल, मिनिमाइज होईल. तर दीज आर द फॉलोइंग वेज टू प्रिव्हेंट और मिनिमाइज द ऍक्सिडेंट्स. नेक्स्ट, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन पुन्हा कंटिन्यूस करू. गुड हाऊसकीपिंग, चांगलं हाऊसकीपिंग ठेवायचं इंडस्ट्रीमध्ये वगैरे. स्टोरेज प्लेस जे आहे, ऑइल, ग्रीस वगैरे जिथच्या तिथेच ठेवायचं.
ठरवलेल्या जागी क्लोथिंग वगैरे जे आहे वर्कर्स लोकांचं ते टाईट फिटिंगचे क्लोथ्स घालायचे, लूज कपडे घालायचे नाही, नाहीतर मशीनमध्ये वगैरे अडकतील. प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस द्यायचे त्यांना, मास्क, गॉगल, ग्लोव्ज वगैरे, सेफ्टी शूज, हेल्मेट्स वगैरे, आणि शक्यतोवर मोफत द्यायचं, पैसे नाही घ्यायचे त्यांच्याकडून. इंडस्ट्रीमध्ये काय करायचं, मॅनेजमेंटने पैसे नाही घ्यायचे त्यांच्याकडून. नोटिसेस लावून द्यायच्या सगळीकडे, सायन्स लावायचे, डेंजर, नो स्मोकिंग, मे नेटवर्क, हाय व्होल्टेज, एक्सेट्रा एक्सेट्रा. लाइटिंग अरेंजमेंट, इल्युमिनेशन प्रॉपर ठेवायचं, ज्याच्यामुळे स्ट्रायकिंग, फॉलिंग, स्लिपिंग वगैरे अवजड वस्तू डोक्यावर वगैरे पडणार नाही आणि अपघात होणार नाही. सेफ्टी प्रोपोगंडा वारंवार करत राहायचं. सुरक्षितेची काळजी कशी घ्यायची हे वर्कर्स लोकांना, एम्प्लॉईजला सतत सांगत राहायचं. बाय विच मीन्स पोस्टर्स लावायचे, फिल्म्स दाखवायचे त्यांना, ठीक आहे, स्लाइड्स दाखवायचे त्यांना, सेफ्टी कॉम्पिटिशन्स ठेवायच्या, स्लोगन कॉम्पिटिशन ठेवायची, त्यांना बक्षिसं वगैरे द्यायची. सेफ्टी प्रोपोगंडा जेवढा जास्तीत जास्त करता येईल त्याचा सतत करत राहायचा, सतत हॅमरिंग करत राहायचं वर्कर्समध्ये. सुरक्षेची काळजी कशी घ्यायची, पोस्टर, फिल्म्स, स्लाइड्स, सेफ्टी कॉम्पिटिशन, स्लोगन, एक्सेट्रा एक्सेट्रा सतत चालू ठेवायचं. पुढे जाऊया. इफेक्ट्स ऑफ ऍक्सिडेंट. सगळ्यात पहिला तर इफेक्ट एम्प्लॉयर जो आहे, मालक, मॅनेजमेंट, त्यांच्यावरती येईल. डायरेक्ट खर्च येईल आणि इनडायरेक्ट खर्च सुद्धा येते नाही. डायरेक्ट खर्चामध्ये काय येईल, डायरेक्ट कॉस्टमध्ये वर्कर्सला कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल, नुकसान भरपाई, आणि मेडिकलचा खर्च द्यावा लागेल, त्याला वैद्यकीय खर्च द्यावा लागेल. इनडायरेक्ट कॉस्टमध्ये काय काय येईल, मशिनरी डॅमेज झाली असेल तर रिपेअरिंगचा खर्च येईल. मशिनरी अत्यंत डॅमेज झाली असेल तर नवीनच मशिनरी आणावी लागेल. वेळेचा अपव्यय होईल, इंजुअर्ड वर्कर काम नाही करू शकणार, त्याचे कोवर्कर्स पाहायला येतील काय झालं त्याला. नंतर सिलेक्शन अँड ट्रेनिंग, नवीन एम्प्लॉई लावला त्याच्या जागी, इंजुअर्ड वर्करच्या जागी, तर त्याचा खर्च वाढेल. तर हे इनडायरेक्ट कॉस्टमध्ये येईल सगळं. आता ही मॅनेजमेंटची बाजू झाली, काय मॅनेजमेंटचं काय नुकसान झालं. आता वर्कर्स लोकांचं काय नुकसान होतं, इफेक्ट ऑन वर्कर्स. ऍक्सिडेंटमुळे वर्कर्स लोकांचं काय नुकसान होतं. ऍक्सिडेंटमुळे सगळ्यात पहिले तर आर्थिक नुकसान होईल वर्करचं, फार डेथ सुद्धा होऊ शकते, आणि डेथ झाली तर त्याचं कुटुंब जे आहे ते पूर्ण रिवाइन होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं पूर्ण, कारण करता पुरुष घरातला चालला जातो. आई असेल, वडील असेल, जे कोणी असेल, ती करता चालली जाते आणि कोलॅप्स होऊन जाते पूर्णच्या पूर्ण फॅमिली. इन सम केसेस इंजुरीज मेक द वर्कर परमनंटली डिझेबल्ड म्हणजे अपंगत्व. परमनंटली एखादा हातच चालला जातो, दोन्ही हात चालले जातात, एखादा पाय जातो, दोन्ही पाय चालले जातात, दोन्ही डोळे चालले जातात, एखादा डोळा जातो, डिझेबल्ड अपंगत्व येतं, आणि त्याच्यामुळे कार्यक्षमता कमी होऊन जाते, पगारही कमी मिळतो त्याला, इफिशियन्सी कमी होते, नैतिक धैर्य, मॉरलही कमी होऊन जातं. आता समाजावरती काय परिणाम होतो पाहू आपण. मालकावरती काय परिणाम होतो पाहिलं, वर्कर्स लोकांवरती काय परिणाम होतो पाहिलं, सोसायटी, समाजाचंही नुकसान होतं ना. आता काय झालं, कोणाच्या घरची आई चालली गेली किंवा वडील चालले गेले, तर त्या कुटुंब जे आहे त्यांच्याकडे समाजाला लक्ष द्यावं लागेल ना. समाज म्हणजे कोण, शेवटी जो वर्कर एक्सपायर्ड झालाय, इंजुअर्ड झाला, मग त्याची डेथ झाली, तर त्याचा कुटुंब तर वाऱ्यावर आलं ना. तर त्या समाजाचं कर्तव्य आहे, मग त्या मुलांची, त्यांचे लहान मुलं असतील वर्करचे, त्यांच्याकडे समाजातली लोक, काका, मामा, मावशी वगैरे जे असतील ते लक्ष देतील, म्हणजे त्यांचाही खर्च वाढलाच की नाही, शेवटी जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. नंतर लेस प्रोडक्ट इन मार्केट, त्याची डेथ वगैरे झाली असेल समजा, किंवा कार्यक्षमता कमी झाली असेल ऍक्सिडेंटमुळे, बाजारपेठेत उत्पादन कमी येईल, आहे की नाही, फरक तर पडेलच ना काही ना काही. आणि तो वर्कर सोशल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असेल तर रिप्लेसमेंट डिफिकल्ट आहे. एखादा वर्कर असेल आणि तो रक्तगट्ट्याचा ओ असेल, युनिव्हर्सल डोनर, आणि त्याची डेथ झाली, मग दुसरा वर्कर सोपं आहे का ओ ग्रुपचा आणायचा तिथे. सो इट इज अ व्हेरी डिफिकल्ट, रिप्लेसमेंट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण तो सामाजिक कार्य करायचा तो वर्कर, ओ ग्रुप होता त्याचा, युनिव्हर्सल डोनर होता तो, त्याची डेथ झाली, त्याच्या जागी तुम्ही ओ ग्रुपचा दुसरा मनुष्य आणाल, वर्कर आणू शकता, पण किती वेळ लागेल त्याला, किती कठीण आहे ते, रिप्लेसमेंट इज डिफिकल्ट. तर समाजावरती परिणाम होणार आहे त्याचे. चला पुढे जाऊया. ऍक्सिडेंट रिपोर्टिंग. ऍक्सिडेंट झाल्याबरोबर सुपरवायझरला वगैरे ऍक्सिडेंट रिपोर्ट तयार करावा लागतो. याच्यात आता काय काय माहिती राहते, कंटेंट्स काय काय असतात पहा, सगळी माहिती दिलेली आहे याच्यात. कोणत्या ऑर्गनायझेशनचं नाव, डिपार्टमेंटचं नाव, डेट, टाइम ऑफ ऍक्सिडेंट, कोणत्या वर्करचं ऍक्सिडेंट झालं त्याचं नाव, त्याचा पद, त्याचा अनुभव, कारण थोडक्यात कशामुळे घडलं, इंजुरीज काय काय झाल्या त्याला,
इत्यादी इत्यादी याची सगळी माहिती तुम्हाला सुपरवायझरला लिहावी लागेल. आणि याच्यात एक करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा प्रपोज करावी लागेल की भविष्यात अशा प्रकारचा अपघात व्हायला नको म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे. तर सुपरवायझर वगैरे जे असतील ते थोडक्यात ते करेक्टिव्ह ऍक्शन सुद्धा लिहून देतील. तर हा फार महत्वाचा भाग आहे ऍक्सिडेंट रिपोर्टिंग. सुपरवायझरला हे करावं लागतं ऍक्सिडेंट रिपोर्टिंग. रिपोर्टमध्ये काय काय कंटेंट्स आहे, काय काय लिहावं लागतं त्याला, हे सगळं याच्यात कंटेंट्स आलेले आहे. नेक्स्ट, ऍक्सिडेंट रिपोर्ट सुपरवायझरने दिला. आता याच्यानंतर एक चौकशी समिती बसेल, ते इन्व्हेस्टिगेशन करेल, डीप मध्ये जाईल की अपघात कशामुळे झाला. तर क्लोज एक्झामिनेशन करेल आणि सिस्टमॅटिक इन्क्वायरी करेल, चौकशी करेल, ऍक्सिडेंटचे डिटेल्स वगैरे जमा करतील. नंतर जबाबदारी फिक्स करतील, कोणाच्या चुकीमुळे झालं, कोणत्या कारणामुळे झालं, आणि ती जबाबदारी निश्चित करण्यात येईल. ज्या वर्कर्समुळे चुकीमुळे वगैरे झालं असेल तर. आता कमिटीचं काम एवढंच नाहीये फक्त जबाबदारी फिक्स करायची वगैरे, कारण शोधून काढायची, जबाबदारी फिक्स करायची, तर ते रेमेडीज सुद्धा सांगतील, प्रिकॉशन्स काय घ्यायच्या भविष्यात वगैरे, जेणेकरून अशाच प्रकारचा अपघात भविष्यात व्हायला नको. उद्देश काय इन्व्हेस्टिगेशनचा, अशाच प्रकारचा ऍक्सिडेंट भविष्यात व्हायला नको. आणि मग ही कमिटी काय करेल, इट विल सबमिट इट्स रिपोर्ट टू द कन्सर्न अथॉरिटी. आता मॅनेजमेंटचं कर्तव्य काय, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचा अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे नेसेसरी ऍक्शन घेईल. आता ऍक्शन कशा प्रकारची राहील, ज्या वर्करच्या चुकीमुळे झालेला आहे अपघात त्याला पनिशमेंट दिलं जाईल किंवा मग कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस करण्यात येईल, आणि ज्या शॉर्टकमिंग्स असतील सिस्टीम मध्ये त्या दूर करण्यात येतील, जेणेकरून भविष्यात अशा मिसहॅप्स, दुर्घटना घडणार नाही. ते इन्व्हेस्टिगेशन ऑफ कॉजेस झालं. पुढे जाऊया. फर्स्ट एड. फर्स्ट एड हे एक इम्पॉर्टंट टूल आहे. ताबडतोब त्याला अपघात वगैरे झाला, इंजुरी वगैरे झाली, तर ताबडतोब त्याला मदत मिळायला पाहिजे, वैद्यकीय मदत. तर त्या वैद्यकीय मदतीचा हा एक भाग आहे. इमिडिएट करावं लागतं फर्स्ट एड. जोपर्यंत डॉक्टरांची सुविधा मिळत नाही, डॉक्टर येत नाही, ट्रेन मेडिकल प्रोफेशनल, तोपर्यंत फर्स्ट एडची मदत आपल्याला घ्यावी लागेल. कोणते उद्देश आहे फर्स्ट एडचे, प्रिझर्व लाईफ, प्रमोट रिकव्हरी, पेन रिलीफ, प्रोटेक्ट द अनकॉन्शियस, आणि पाचवे आहे प्रिव्हेंट द एस्केलेशन ऑफ इलनेस ऑर इंजुरी. दीज आर द 5 एम्स ऑफ फर्स्ट एड. फर्स्ट एड बॉक्सेस हे ज्या प्रिस्क्राईब मेडिसिन्स ठेवायच्या बॉक्सेसमध्ये आणि ऍक्सेसिबल पोझिशनला ठेवायच्या इंडस्ट्रीमध्ये, नाही तर शोधावा लागेल आहे की नाही, कोणत्या ठिकाणी ठेवलाय, कोणत्या ठिकाणी बोर्ड वगैरे लावायचे, फर्स्ट एड बॉक्स कुठे ठेवलेला आहे ते बोर्ड वगैरे लावायचे, दिशा दाखवायचे, एरोज वगैरे कुठे ठेवलेले आहे वगैरे. आणि 24 आवर्स अवेलेबल पाहिजे, इझिली ऍक्सेसेबल. नाही तर सकाळी ठेवायचे, रात्री ठेवायचेच नाही, काढून घ्यायचे, असं नाही करायचं. काही काही इंडस्ट्रीमध्ये डे नाईट काम चालतं, माहिती आहे ना तुम्हाला. तर फर्स्ट एड बॉक्स शुड बी इझिली अवेलेबल. 150 वर्करसाठी कमीत कमी एक फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, आणि मोर दॅन 500 वर्कर्स असतील इंडस्ट्रीमध्ये ते एक ॲम्ब्युलन्स रूम पण पाहिजे. ॲम्ब्युलन्स कशासाठी असते तुम्हाला माहितीच आहे. हॉस्पिटलला ताबडतोब त्या ॲम्ब्युलन्समध्ये इंज्युअर्ड वर्करला घेऊन जाता यावं आणि त्याचं जीवन सुरक्षित ठेवावं क्रिटिकल कंडिशन मध्ये, याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज असते. चला पुढे जाऊया. मेथड्स फॉर फायर कंट्रोल. आता याच्यात काही मेथड्स वगैरे दिलेले फायर कंट्रोलसाठी. आग लागली तर काय करायचं म्हणून. इमर्जन्सी डोअर्स आणि विंडोज पण ठेवायचे. आग वगैरे लागली तर त्या सुरक्षितपणे त्या इमर्जन्सी डोअर मधून बाहेर निघता यायला पाहिजे. बसेसमध्ये पाहिलं ना तुम्ही, बस असतात त्याचा मागे एक काच लावला असतो बसमध्ये, इमर्जन्सी डोअर म्हणतात त्याला. काही झालं आतमध्ये तर त्या दारातून त्यांना बाहेर पडता यायला पाहिजे. आणि हे दारा आणि विंडो काय पाहिजे, लवकर उघडता यायला पाहिजे आणि बंद करता यायला पाहिजे, नाहीतर जाम राहतील आणि जीव जातील लोकांचे, आहे की नाही. दारा आणि खिडक्या ताबडतोब उघडता यायला पाहिजे आणि बंद करता यायला पाहिजे. पुढे जाऊया. फायर ट्रायंगल. फायर ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल या तिघांचा मिळून जो ट्रायंगल होतो त्याला फायर ट्रायंगल म्हणतात. महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही बाजूला करा, 3 पैकी कोणती पण एक गोष्ट, तर त्याच्यामुळे आग लागणार नाही आणि लागली तरी ती लवकर विझवता येईल आपल्याला. या 3 गोष्टी आहे, ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल.
याच्यापैकी एक गोष्ट तुम्ही बाजूला करून टाका, कोणती पण एक, तर ती आग लागणार नाही किंवा आग लवकर विझवता येईल. तर ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल या तिघांचा मिळून जो ट्रायंगल म्हणतो, इट इज कॉल्ड एज फायर ट्रायंगल. फायर ट्रायंगलला कंबस्टन ट्रायंगल सुद्धा म्हणतात. पुढे जाऊया. फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशनचे 4 प्रकार आहेत: वॉटर, फोम, ड्राय पावडर अँड कार्बन डायऑक्साईड. आणि सगळ्यात जास्त वापर कशाचा करण्यात येतो? मोस्ट कॉमनली युज्ड अँड अफोर्डेबल फायर एक्सटिंग्विशर, वॉटर फायर एक्सटिंग्विशर. याचा सगळ्यात जास्त वापर करण्यात येतो आग विझवण्यासाठी. फायर एक्सटिंग्विशरचा वापर ट्रेंड लोकांनीच करायला पाहिजे. आणि फायर एक्सटिंग्विशर कुठे ठेवायला पाहिजे? की प्लेसेस मध्ये, महत्वाच्या ठिकाणी, आणि प्रॉपर कंडिशन मध्ये सुरू ठेवायला पाहिजे, ते चालू कंडिशन मध्ये. तर दीज आर द 4 क्लासेस ऑफ फायर एक्सटिंग्विशर: वॉटर, फोम, ड्राय पावडर अँड कार्बन डायऑक्साईड. तर फायर एक्सटिंग्विशर मुळे आपल्याला आग विझवता येते. पुढे जाऊया. फायर हायड्रंट. फिगर दाखवलेली आहे फायर हायड्रंटची. पहा फिगर, तुम्ही पाहताय शहरात वगैरे मोठ्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या चौकात वगैरे दिसेल तुम्हाला. What is fire hydrant? Hydrant is a fitting in a street or other public place with a nozzle by which a hose may be attached to a water main. वॉटर सप्लाय करतं हायड्रंट. काय करतं? पाणी वेगाने पाठवतं हे, ज्याच्यामुळे आग लवकरात लवकर विझवता येते. हे एक डिव्हाइस आहे फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे. याच्यात 2 प्रकार आहेत: ड्राय रायझर आहे आणि वेट रायझर आहे. वेट रायझर फायर हायड्रंट होल्ड्स ए कॉन्स्टंट वॉटर सप्लाय, while dry riser fire hydrant needs to have a valve to release to let water in. 2 प्रकार आहे, ड्राय रायझर आणि वेट रायझर. फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला. पुढे जाऊया. सेफ्टी एज्युकेशन अँड ट्रेनिंग. आता याच्यात 2 शब्द आलेले पहा, एज्युकेशन अँड ट्रेनिंग. एज्युकेशन काय असतं? इन्फॉर्मेशन दिल्या जाते. क्लासरूम मध्ये वगैरे जसं तुम्ही शिकता ना, तिथे ट्रेनिंग थोडी दिल्या जातं तुम्हाला वर्गामध्ये, क्लासरूम मध्ये फक्त शिकवण्यात येते एज्युकेशन. तर सेफ्टी एज्युकेशन हे क्लासरूम मध्ये देण्यात, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, क्लासमध्ये एक क्लास घेण्यात येतो आणि तिथे त्यांना सेफ्टी बद्दल इन्फॉर्मेशन देण्यात येते. त्याचं महत्व काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी, काळजी काय काय घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स काय काय घ्यायला पाहिजे, त्या इन्फॉर्मेशन देण्यात येते. एज्युकेशन मीन्स इन्फॉर्मेशन. आणि ट्रेनिंग मध्ये मात्र ऍक्च्युअल प्रशिक्षण देण्यात येतं. स्किल्ड लोकांना स्किल्स कसे सेफ प्रॅक्टिसेस मध्ये कसे वापरायचे, त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या लक्षात घ्या. एज्युकेशन आणि ट्रेनिंग मधला फरक लक्षात घ्या. एज्युकेशन मध्ये ट्रेनिंग नसतं, आहे की नाही. एज्युकेशन मध्ये फक्त इन्फॉर्मेशन देण्यात येते सेफ्टी बद्दल. क्लासमध्ये त्याचं महत्व काय, सेफ्टीचं वगैरे, इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी, काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, सगळं इन्फॉर्मेशन देण्यात येते एज्युकेशन मध्ये. ट्रेनिंग मध्ये मात्र काय करतात, ऍक्च्युअली त्या मशीन्स वरती वगैरे कामाला प्रशिक्षण देण्यात येतं. सेफ प्रॅक्टिस मध्ये सुरक्षितपणे त्या मशीन्स कशा हाताळायच्या वगैरे, अपघात विरहित, अपघात नाही होऊ द्यायचे, ऍक्सिडेंट. तर या दोघांमध्ये फरक आहे. एज्युकेशन मध्ये फक्त इन्फॉर्मेशन, ट्रेनिंग मध्ये मात्र खरोखरचं प्रशिक्षण देण्यात येतं सेफ प्रॅक्टिसेस मध्ये. आता हे डिफरंट काइंड्स ऑफ सेफ्टी ट्रेनिंग दाखवलेले आहे. पुढे जाऊया. सेफ्टी एज्युकेशन अँड ट्रेनिंग कंटिन्यू करू आपण पुन्हा. आता शॉप फ्लोअर मध्ये मात्र काय असतं, मोस्ट इफेक्टिव्ह ट्रेनिंग टेक्निक्स काय आहे. आता याच्यात काही ट्रेनिंगची नावं दिलेले. ऑपरेटर्स आणि वर्कर्स लोकांसाठी ट्रेनिंग बाय एक्सपिरियन्स वर्कर, अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करेल, ट्रेनिंग देईल वर्कर. ऑन द जॉब ट्रेनिंग, ट्रेनिंग बाय सुपरवायझर, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, वेस्ट्युबल ट्रेनिंग. नंबर बी, ट्रेनिंग मेथड्स फॉर सुपरवायझर्स. लेक्चर, क्लासरूम मध्ये लेक्चर देण्यात येतं सुपरवायझर्स लोकांना, माहिती देण्यात येते.
रिटर्न मटेरियल, लेखी मटेरियल देण्यात येतं. कॉन्फरन्स मेथड, कॉन्फरन्स घेण्यात येते, तिथे सगळी माहिती देण्यात येते ट्रेनिंग मध्ये त्यांना. आणि ट्रेनिंग विथ इन द इंडस्ट्री, ज्याला TWI सुद्धा म्हणतात. तर वर्कर्स लोकांसाठी काही ट्रेनिंगचे नाव दिले आहे, काही सुपरवायझर साठी दिलेले आहे. आता पार्ट सी, ट्रेनिंग मेथड्स फॉर मॅनेजर्स. याच्यात दोन प्रकार आहे, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग. आता ऑन द जॉब ट्रेनिंग मॅनेजर्स लोकांसाठी, याच्यामध्ये काय काय येतं, पोझिशन रोटेशन येते, कमिटी असाइनमेंट येतं, असाइनमेंट ऑफ स्पेशल प्रोजेक्ट्स. आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये कॉन्फरन्स अँड सेमिनार्स, केस स्टडी, रोल प्लेइंग, रिव्हर्स रोल प्ले, सेन्सिटिव्हिटी, किंवा ज्याला टी ग्रुप ट्रेनिंग सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 6वं युनिट संपलेलं आहे. तुम्हाला फक्त मी थोडंसं होमवर्क म्हणून आता छोटंसं एक काम देतोय मी. हा जो शेवटचा भाग आहे, मोस्ट इफेक्टिव्ह ट्रेनिंग टेक्निक्सचा, ऑपरेटर्स आणि वर्कर्स लोकांना मी काही नावं दिलेली आहे लिहून ट्रेनिंगचे, सुपरवायझर साठी काही नावं दिले आहे ट्रेनिंगचे, आणि मॅनेजर्स लोकांसाठी काही नावं दिले आहे. फक्त तुम्हाला थोडंसं मी एक होमवर्क देतोय मुद्दाम. हे जे ट्रेनिंगचे नाव दिले याच्याबद्दल तुम्ही माहिती कलेक्ट करा, थोडक्यातच करायची. वेस्ट्युबल ट्रेनिंग म्हणजे काय, केस स्टडी काय, रोल प्लेइंग काय, पोझिशन रोटेशन म्हणजे काय, ट्रेनिंग विथ इन इंडस्ट्री काय, कॉन्फरन्स मेथड काय. दोन दोन तीन तीन दोन 4 लाईन मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. तुम्हाला थोडंसं होमवर्क देतोय मी तुम्हाला इथे, फक्त एवढं. तर याची माहिती फक्त कलेक्ट करा तुम्ही ट्रेनिंग बद्दल. तर इथे आपला युनिट नंबर 6 संपतोय. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. सिलेबस करिक्युलम आपलं इथे संपलेलं आहे. थँक्यू.